Imagine walking into your dream space every day. We bring your vision to life and create spaces that inspire. So design your dream and live your best life. Discover the art of modern living with Spacecraft Interiors. Your space, our craft. डेली पेज उल्लासनगर, हमारी खबरें हमारी पहचान। दोस्त को विनय भंग के मामले से बचाने के लिए दोस्तों के साथ मिलकर किया था खुद पर हमला। 2 दिन पहले युवक पर हुए हमले के मामले ने लिया नया मोड़। जख्मी युवक सहित 6 लोगों के खिलाफ मामला दर्ज कर पुलिस ने किया गिरफ्तार। 2 दिन पहले अंबरनाथ के जावसई गांव के रहने वाले अजीत चौहान पर आदित्य जायसवाल और उसके पिता द्वारा धारदार हथियार से हमला करने का मामला अंबरनाथ पुलिस स्टेशन में दर्ज हुआ था। जांच के दौरान पुलिस ने पाया कि इस प्रकार की कोई भी घटना नहीं हुई है। अंबरनाथ पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक शब्बीर सैयद और पुलिस निरीक्षक उमेश सावंत के मार्गदर्शन में इस मामले की जांच शुरू थी। जख्मी युवक अजीत के दोस्त आकाश गुप्ता पर आदित्य जायसवाल की बहन ने विनय भंग का मामला दर्ज कराया था। इस मामले से बचने के लिए आकाश गुप्ता, कन्हैया गुप्ता, सिद्धार्थ गायकवाड़, मोनू कश्यप, आदित्य फूलचंद जायसवाल व अजीत राम बहादुर चौहान ने मिलकर एक प्लान बनाया, जिसमें कन्हैया गुप्ता ने हथियार लाया और मोनू कश्यप व आदित्य जायसवाल ने आकाश गुप्ता के कहने पर ब्लेड लाकर अजीत चौहान की पीठ पर वार कर दिया। इसके बाद आदित्य जायसवाल और मोनू कश्यप ने जख्मी अजीत को उपचार के लिए मध्यवर्ती अस्पताल में भर्ती किया और अंबरनाथ पुलिस स्टेशन में जख्मी अजीत ने आदित्य जायसवाल व उनके पिता नागेंद्र जायसवाल के खिलाफ झूठा मामला दर्ज कराया। इस मामले में अंबरनाथ पुलिस स्टेशन में अजीत चौहान, आकाश गुप्ता सहित 6 लोगों के खिलाफ मामला दर्ज कर 5 लोगों को गिरफ्तार कर न्यायालय में पेश किया गया, जहां न्यायालय ने 5 आरोपियों को 2 दिन की पुलिस हिरासत में रखने के आदेश दिए हैं। नमस्कार। अंबरनाथ पोलीस स्टेशन मध्ये परवा दिवशी एक गुन्हा दाखल झाला होता। त्याच्यामध्ये आपण अटेम्प्ट टू मर्डरचे सेक्शन लावले होते। यामध्ये जो फिर्यादी होता तो फिर्यादी पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्याने फिर्याद दिली आणि 2 व्यक्तींची नावं सांगितली की अशा अशा व्यक्तींनी आम्हाला मारहाण केलेली आहे। त्या अनुषंगाने अंबरनाथ तपास पथकातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी तिथे संबंधित जे आरोपी होते यांना ताब्यात घेतलं, त्यांच्याकडून विचारपूस केली आणि त्यामध्ये श्री सय्यद वपोनी अंबरनाथ, त्यानंतर उमेश सावंत, त्यानंतर विजय काजारी, एपीआय तपास पथक अंबरनाथ यांनी यामध्ये एक चांगली उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे। यामध्ये जो ज्या आरोपींची नावं संबंधित फिर्यादी जखमीने दिली होती ते आरोपित नसून यात वेगळी 4 नावं समोर आलेली आहेत। यात आकाश गुप्ता, त्यानंतर कन्हैया गुप्ता, सिद्धार्थ गायकवाड, त्यानंतर अजित चव्हाण जो फिर्यादी आहे तो आणि मोनू कश्यप या 5 लोकांची नावं संगनमताने कट कारस्थान करून संबंधित जे संशयित आरोपित होते त्यांची नावं तिथं त्यांनी दिली होती। याचं मुख्य कारण जे आहे, यातील जो कट कारस्थान रचणारा जो आकाश गुप्ता आहे याच्यावरती 2 वर्षापूर्वी एक विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता। तो गुन्हा संबंधित फिर्यादी याने परत घ्यावा या अनुषंगाने त्यांनी हा खोटा बनाव रचून 307 चा गुन्हा केल्याचं त्या फिर्यादीच्या नातेवाईकांनी केल्याचं त्यांनी सांगितलं होतं। या तपासामध्ये पोलीस फिर्यादी होऊन यातील इतर 5 लोक जे आहेत त्यांच्यावरती आणि जो फिर्यादी जखमी आहे याच्यावरती भारतीय न्याय संहिता सेक्शन अंतर्गत पुढील कायदेशीर कारवाई केलेली आहे। यातील इतर जे आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेला आहे। पुढील तपास जे आहे ते अंबरनाथ पोलीस स्टेशनचं तपास पथक एपीआय श्री विजय काजारी हे करत आहेत। अशी काही माहिती भेटली आहे का की त्याच्यामध्ये हेच खरे आरोपी आहेत, चौघ असं काही कन्फर्म होतं?
हो, ते कन्फर्म होतंय. त्यांनी हे बनाव रचल्याचा, कट कारस्थान केल्याचा कबुली जी आहे ती आमच्याकडे त्यांनी दिलेली आहे. आणि ते जे जुने दोन आरोपी होते, आदित्य जयस्वाल आणि त्याचे वडील नागेंद्र, हे म्हणजे ती घटना घडली तेव्हा कुठे होते, काय वगैरे लोकेशन? ते संबंधित ठिकाणी नसल्याचं निष्पन्न होत आहेत आणि त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचं त्यांनी कट कारस्थान संबंधित आरोपांनी रचला होता.